Hello. Next types of matrix. नंबर 4. आपलं टाइप्स ऑफ मॅट्रिसेसमध्ये किती टाईप्स आपले टोटल 16 टाईप आहेत. त्यातले पहिले बघा रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स. हा एक टप्पा लक्षात ठेवायचा. ह्या सिक्वेन्समध्ये आपल्याला डेफिनेशन लक्षात राहतील, टाईप्स ऑफ मॅट्रिक्स लक्षात राहतील. नंतर हे स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा एक टप्पा 4चा. इथे काय लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड डिव्हिजन, स्टँडर्ड युनिट असं लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड डिव्हिजन काय करायचं, हे स्टँडर्ड डिव्हिजन, स्टँडर्ड युनिट हे लक्षात. याचा अर्थ एस डबल आहे पण पहिला स्क्वेअर आहे, कारण स्क्वेअरवरती सगळ्या डेफिनेशन डिपेंड आहेत. हे सगळं काय आहे, सगळं स्क्वेअर आहे. स्क्वेअर सगळ्या डेफिनेशन तुमच्या बऱ्यापैकी स्क्वेअर मॅट्रिक्सवरती आहेत इथून खाली. त्यामुळे स्क्वेअर, डायगोनल, स्केलर, युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. नंतर हा एक टप्पा झाला. पुढचा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा एक टप्पा ट्रायंग्युलरचा अप्पर, लोअर आणि ट्रायंग्युलर. नंतर सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा एक टप्पा. नंतर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. आणि डिटर्मिनंटवर त्या आधारित किती आहेत, ह्या परत 2 डिटर्मिनंट आला की सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि लास्ट ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ह्या 16 टाईप्स ऑफ काय आहेत, हे मॅट्रायसिसचे 16 टाईप आहेत. लक्षात आलं सगळं टाईप. पहिला टप्पा लक्षात ठेवायला काय सांगायचं, रो कॉलम झिरो. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स. पुढचा टप्पा आपला आता हा बघू आपण. 3 झालेत आपले, स्क्वेअर, डायगोनल आणि स्केलर आणि युनिट. हा टप्पा बघू आपण आता. बघा स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स काय, द नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. द नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ए स्क्वेअर मॅट्रिक्स. याचा अर्थ ज्या मॅट्रिक्समध्ये जेवढे रो असतात तेवढेच कॉलम असतात, म्हणजे रो इक्वल टू कॉलम. नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. किती आहेत रो, किती आहेत 3 आहेत. कॉलम किती आहेत 3 आहेत. त्याचा अर्थ ऑर्डर काय झाली मग 3/3 झालं. हा जनरल फॉर्म तुम्हाला दिला बघ. मॅट्रिक्स ए इक्वल टू जनरल ए इक्वल टू मॅट्रिक्स ए आय जे, ऑर्डर n/n म्हटलं. याचा अर्थ n/n म्हणजे काय, जेवढे रो असतील तेवढेच कॉलम असतील. n/n म्हणजे याचा अर्थ 3/3, 2/2 काय असेल ते. इथं तुम्हाला ए इक्वल टू हा जनरल ए आय जे म्हणजे काय, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. हा जनरल फॉर्मॅट 3/3 तुम्हाला दिलेला आहे इथं. ठीक आहे. आता ह्याच्यानं आपला 2/2चं तुम्हाला दिलं आहे. मॅट्रिक्स बी इक्वल टू काय 1, 2, -4, 8. याचा अर्थ हा किती आहे 2/2. रो किती आहेत 2 आहेत. त्यामुळे कॉलम किती आहेत 2 आहेत. रो इंटू कॉलम ही झाली ऑर्डर. रो इंटू कॉलम म्हणजे काय लोक पण ऑर्डर करतो. ठीक आहे. याचा अर्थ 2/2 किंवा ऑर्डर 2 शॉर्टमध्ये बनतो. ह्याला ऑर्डर 3 किंवा 3/3. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होता आता बघा, हा जनरल फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. हा स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन झाली लक्षात आली. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, ए मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. ज्या मॅट्रिक्समध्ये जेवढे रोज असतात तेवढेच कॉलम असतील तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके. हां, आता स्क्वेअर मॅट्रिक्स झालं. हे झालं ऑर्डर 3चा आणि ऑर्डर 2/2चा. हा झाला 3/3चा. आता पुढं रिमार्क आपण बघूया. रिमार्कमध्ये बघूया. रिमार्क त्याच्यामध्ये ABCD 4 रिमार्क्स आहेत. आय इक्वल टू जे, हे इंजन जनरल फॉर्मॅट लक्षात घ्या. आय इक्वल टू जे, देन AIJ इज कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. आय इक्वल टू जे असेल याचा अर्थ आयची व्हॅल्यू 1 ठेवली तर जेची पण काय असणार 1. याचा अर्थ 1 इक्वल टू 1 असं असेल. याचा अर्थ AIJ म्हणजे AIJ काय झाला A11 झाला. काय झाला A11. ठीक आहे. नंतर समजा 2 घेतलं, आयची व्हॅल्यू 2 घेतली तर 2 इक्वल टू 2 म्हणजे काय A22. आयची व्हॅल्यू 3 घेतली तर 3 इक्वल टू 3 म्हणजे काय झालं तर A33. याचा अर्थ A11, A22, A33 याला काय म्हणायचं डायगोनल एलिमेंट्स. हे एलिमेंट कुठले, हे सगळे आपल्याला काय म्हणतो आपण स्मॉल लेटरनं दाखवले, डिनोट केले. याचा अर्थ हे काय सगळे एलिमेंट्स आहेत मॅट्रिक्सचे. काय सगळे मॅट्रिक्समधले काय हे एलिमेंट्स आहेत. आता एलिमेंट काय सांगितलं A11, A22 आणि A33. याचा अर्थ हे काय आय इक्वल टू जे आहे. आय इक्वल टू जे आहे. इथं आय इक्वल टू जे आहे म्हणजे आयची व्हॅल्यू 1 असेल तर जेची पण 1. इथं 2 असेल तर इथं पण 2. इथं IJ असेल, I3 असेल तर जे पण 3. याचा अर्थ आय इक्वल टू जे ही कंडिशन असेल तर काय होतं
देन ए आय जे इज इक्वल टू डायगोनल एलिमेंट्स. लक्षात आलं? म्हणून ह्याला डायगोनल म्हणायचं. आता समजा हा डायगोनल होऊ शकतो का? हा समजा डायगोनल होऊ शकतो का? नाही. का? तर ए आय इक्वल टू जे आहे का? नाही. तर 1 3 आहे, इथं 2 2 आहे, इथं 3 1 आहे. त्यामुळे हे आय इक्वल टू जे नाही. त्यामुळे डायगोनल हा असाच असतो, फक्त लक्षात ठेवायचं. याचा अर्थ डायगोनलची कंडिशन काय? आय इक्वल टू जे असेल तर ए आय जे इज कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. आता हे डायगोनल एलिमेंट्स कुठले कुठले आले मग आता? A11, A22 अँड A33 इज कॉल्ड ॲज डायगोनल एलिमेंट्स. बघा, मॅट्रिक्सची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. हा जनरल फॉर्मॅट आहे मॅट्रिक्सचा. ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा डेफिनेशन कव्हर करतो. ठीक आहे, एलिमेंट कुठले म्हणायचं. आता हे झालं पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन रिमार्क आहे आपला आय नॉट इक्वल टू जे. आय नॉट इक्वल टू जे याचा अर्थ आयची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा वेगळी व्हॅल्यू कशी असते? जेची. हे दोन्ही इक्वल नसतील अशा वेळेस याचा अर्थ आय नॉट इक्वल टू जे. आय नॉट इक्वल टू काय? जे. याचा अर्थ 1 2. आय जे वेगळं आहे, इथं 1 3. आय जे वेगळं आहे, इथं 2 1. इथं आय वेगळं आहे, जे वेगळं आहे, इथं आय पण जे पण वेगळं आहे. हेच सेम आहेत का? हे वेगळं आहे. याचा अर्थ हे डायगोनल सोडून बाकीचे राहिलेले सगळे 1 2 3 4 5 6 हे कसे आहेत? नॉन डायगोनल. म्हणून काय म्हणायचं? इफ आय नॉट इक्वल टू जे देन ए आय जे इज कॉल्ड नॉन डायगोनल एलिमेंट्स. ए आय जे इज कॉल्ड काय? नॉन डायगोनल एलिमेंट्स. मग आता नॉन डायगोनल एलिमेंट्स कुठले आले? A12, A13, A21, A23, A31 आणि A32. हे समजा झालं डायगोनल. हे काय झालं आपला? हे डायगोनल. हे ठीक आहे, हे डायगोनल. आता ह्यातले डायगोनल एलिमेंट कुठले झाले? 1 5 9. हे नॉन डायगोनल कुठले? 2 3 4 6 7 8. ह्याच्यातले डायगोनल कुठले झाले? 1 8. हे कुठले झाले? नॉन डायगोनल कुठले झाले? 2 आणि -4. समजलं? थर्ड सी क्रेमर बघा, आय लेस दॅन जे म्हणजे आय लहान आहे कशापेक्षा? जे पेक्षा. आय लेस दॅन जे असं असेल तर काय? ए आय जे इज अबोव डायगोनल एलिमेंट्स. डायगोनलच्या अबोव म्हणजे वरती. हे काय इथं 1 2 आहे, A12 याचा अर्थ काय? हा एलिमेंट लहान आहे, आय लहान आहे, जे मोठं आहे. आय इज लेस दॅन जे. इथं पण आय लहान आहे, जे मोठं आहे, आय लहान आहे, जे मोठं आहे. ठीक आहे. 2 लेस दॅन काय? 3. याचा अर्थ आय कसं आहे? लहान आहे. हे कुठं आहे? सगळे डायगोनल. हा डायगोनलच्या वरती एलिमेंट. याचा अर्थ आय इज लेस दॅन जे देन ए आय जे इज कॉल्ड अबोव डायगोनल एलिमेंट्स. याला म्हणायचं अबोव डायगोनल एलिमेंट्स. आणि ह्याच्यावर नंतरचं आय इज ग्रेटर दॅन जे. इथं आय मोठा आहे, जे लहान आहे. आय इज ग्रेटर दॅन जे. इथं पण आय इज ग्रेटर दॅन जे. आय इज ग्रेटर दॅन जे. याला काय म्हणायचं? आय इज ग्रेटर दॅन जे देन ए आय जे इज कॉल्ड बिलो डायगोनल एलिमेंट. बिलो म्हणजे डायगोनलच्या खालचे एलिमेंट. हे एलिमेंट कसे आहेत? सगळे बिलो डायगोनल एलिमेंट. काय कंडिशन आहे? आय इज ग्रेटर दॅन जे. आय इज ग्रेटर दॅन जे. ह्या कंडिशन लक्षात ठेवायचं. मी थोडक्यात तुम्हाला डायगोनल एलिमेंट कशाला म्हणायचं लक्षात आलं? हे डायगोनल एलिमेंट याच्यामध्ये काय? आय इक्वल टू जे असतं, त्याला म्हणायचं डायगोनल एलिमेंट. आणि आय नॉट इक्वल टू जे असेल त्यावेळेस काय? सगळे नॉन डायगोनल एलिमेंट. म्हणजे डायगोनल सोडून बाकीचे राहिलेले सगळे एलिमेंट कसे असतात? नॉन डायगोनल एलिमेंट. नंतर डायगोनलच्या वरती एलिमेंट त्याला म्हणायचं अबोव डायगोनल एलिमेंट. डायगोनलच्या खालचे एलिमेंट त्याला म्हणायचं बिलो डायगोनल एलिमेंट. लक्षात आलं? हा जनरल फॉर्मॅट लक्षात आलं तुमच्या. हे डायगोनल, हे झाले डायगोनल. डायगोनल सोडून बाकीचे राहिलेले सगळे एलिमेंट कसे आहेत? नॉन डायगोनल. डायगोनलच्या अबोव एलिमेंट वरती असतील त्याला म्हणायचं अबोव एलिमेंट. डायगोनलच्या खालचे एलिमेंट त्याला म्हणायचं बिलो एलिमेंट. त्याला काय म्हणायचं? बिलो द एलिमेंट. ठीक आहे, हे झालं कंडिशन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट डेफिनेशन काय आपली? नेक्स्ट डेफिनेशन आहे 5वी. चला, स्केलर मॅट्रिक्स. इथं थोडासा इन जनरल फॉर्मॅट इथं येईल तुम्ही. हे ए इक्वल टू A11, A12, A13, नंतर A21, A22 आणि A23, नंतर A31, A32 आणि A33. हा जनरल फॉर्मॅट 3x3चा. नंतर हा झाला हा डायगोनल, हा झाला डायगोनल. आता 5th डेफिनेशन काय आपले? स्टँडर्ड डिव्हिजन, स्टँडर्ड युनिट. याचा अर्थ डायगोनल मॅट्रिक्स. कुठले? डायगोनल मॅट्रिक्स.
तर डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच काय, आता हे सगळ्या डायगोनल मॅट्रिक्स, हे सगळ्या स्क्वेअर मॅट्रिक्स झाले की हे सगळ्या डेफिनेशन खालच्या सगळ्या स्क्वेअर मॅट्रिक्सवरती एकावर एक डिपेंड आहेत. हे स्क्वेअर मॅट्रिक्स झालं की ह्याच्यावरती हे खाली डिपेंड आहे, ह्याच्यावरती हे आहे, ह्याच्यावरती हे आहे. याचा अर्थ डायगोनलचे डेफिनेशन त्यातनं काय करायचं? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच म्हणायचं. लक्षात आलं? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. मग आता इथं काय होईल? समजा हा एलिमेंट आहे, ठीक आहे, हा स्क्वेअर आहे. आता ए इक्वल टू काय होईल? मग हा चीज आपण घेऊ होतं 1 2 3 नंतर 4 5 6 7 8 9. हा काय झालं आहे? हे झाले डायगोनल एलिमेंट्स. आणि आपले डेफिनेशन काय? ए स्क्वेअर मॅट्रिक्स, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स काय म्हणायचं लक्षात आलं? नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. आता नॉन डायगोनल कुठले आहेत? डायगोनल हे आहेत. मग डायगोनल सोडून राहिले कुठले? सगळे नॉन डायगोनल. याचा अर्थ हा झिरो, हे पण झिरो, हे पण झिरो, हे झिरो, झिरो आणि झिरो. याचा अर्थ काय झाला? हे डेफिनेशन लक्षात आली का? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच all non-diagonal elements are zero, that is called as diagonal matrix. Okay, next definition काय पण? आता हे झालं स्केलर, झालं डायगोनल झालं. आता स्केलर, स्क्वेअर झाला, डायगोनल झाला, आता स्केलर. आता स्केलरला काय? ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच 6. बघा कुठलं आहे? स्केलर, स्केलर मॅट्रिक्स. ह्याच्यात बघायचं स्केलर मीन्स सेम. स्केलर मीन्स काय? सेम. याचा अर्थ ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच, ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच. आता ह्याच्यामध्येच याचा अर्थ डायगोनल म्हणजे काय? नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असतात. म्हणजे हा झाला डायगोनल एलिमेंट, डायगोनल मॅट्रिक्स झाला. ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. कुठलंही घ्या, इथं 5 घेतला, इथं 5 घेतला, इथं 5 घेतला. काय लिहिलं? ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच all diagonal elements are same is called as scalar matrix. झालं एक्झाम्पल. हे झालं स्केलर मॅट्रिक्स. समजलं का? हा झाला स्क्वेअर मॅट्रिक्स, नंतर डायगोनल मॅट्रिक्स, नंतर हा झाला स्केलर मॅट्रिक्स. पुढचा आता काय? युनिट मॅट्रिक्स. कुठला आहे? युनिट ऑर आयडेंटिटी, युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याला काय करायचं? स्केलर मॅट्रिक्स घ्यायचा. ए स्केलर मॅट्रिक्स इन विच, ए स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1, आर 1. हे काय आलं? हे डायगोनल एलिमेंट. ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1, दॅट इज कॉल्ड ॲज युनिट मॅट्रिक्स. बघा डेफिनेशन कसे आहेत ते लक्षात आलं का तुम्हाला? तर परत रिपीट करतोय मी, हे तुम्हाला परत रिपीट करतो. तुम्हाला हे डेफिनेशन सगळं तुमच्या लक्षात येईल. काय झालं? हे स्क्वेअर मॅट्रिक्स, नंतर स्क्वेअर मॅट्रिक्स नंतर काय? डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, नंतर 6वी कुठली? स्केलर मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स. आणि 7वा आहे युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. तर पहिलं काय? स्क्वेअर मॅट्रिक्स. समजा इथं तुम्हाला दाखवतो सगळं. स्क्वेअर मॅट्रिक्स डेफिनेशन काय सांगितलं आपल्याला? कुठला एलिमेंट घ्या. समजा इथं काय घेतलं आपण? 1 2 3 नंतर 4 5 6 7 8 9 हा घेतला. हे झालं डायगोनल एलिमेंट्स, हे झालं डायगोनल एलिमेंट्स. हे ऑर्डर 3चं आहे. ठीक आहे. ऑर्डर 2चं घेतल्यानंतर काय होईल? समजा समजा बी इक्वल टू घेतो. बी इक्वल टू समजा 4 9 8 8 समजा इथं 2. हा झाला 3/3चा. हे एक्झाम्पल झालं 2/2चं. ठीक आहे. हा झाला डायगोनल. हां, आता ह्याच्यावर डेफिनेशन बघा. ऑर्डर 2चा मॅट्रिक्स दिला आहे, ऑर्डर 3चा मॅट्रिक्स तुम्हाला दाखवला आहे. ह्याच्यावर ह्या 4 डेफिनेशन कसे एकमेकावर डिपेंड आहेत बघा. पहिलं स्क्वेअर मॅट्रिक्स, हे झाला स्क्वेअर मॅट्रिक्स, हा पण झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. काय म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स डेफिनेशन काय? ए मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. जेवढ्या रोज तेवढ्याच कॉलम आहेत त्याला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. झालं क्लिअर? पहिलं डेफिनेशन. दुसरं डायगोनल मॅट्रिक्स. दुसरं काय? डायगोनल मॅट्रिक्स. आता हे सगळं मेन आपला
हे सगळं मेन आहे. ह्याच्यावरती आता हे सगळं आधार घ्यायचं, ह्याचा आधार घ्यायचा ह्याला. ए स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनलची डेफिनेशन काय? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच, हा झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. याचा अर्थ हे झिरो, हे झिरो, हा नॉन डायगोनल, हा नॉन डायगोनल आहे, हे नॉन डायगोनल, हे नॉन डायगोनल. इकडचं 2x2 मधलं हा नॉन डायगोनल, हा नॉन डायगोनल झालं. A square matrix in which all non-diagonal elements are zero, that is called as diagonal matrix. क्लिअर झाली डायगोनलची. तर पुढं स्केलर मॅट्रिक्स. आता ह्याच्यावर घे स्केलर मॅट्रिक्स. ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच, हा झाला डायगोनल मॅट्रिक्स. ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच स्केलर मीन्स सेम. ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. याचा अर्थ समजा इथं आपण काही घ्या, समजा 9 घेऊ, इथं 9 घेऊ, इथं 9. याचा अर्थ ऑल डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत? सेम आहेत. दॅट इज कॉल्ड एज स्केलर मॅट्रिक्स. हा झाला 2x2. इथं आपण समजा 4 लिहू. झाले म्हणजे काय झालं? ए डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनलमध्ये काय सगळे नॉन डायगोनल एलिमेंट झिरो आहेत, त्यामुळे ह्या डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम, दॅट इज कॉल्ड एज स्केलर मॅट्रिक्स. आता युनिट मॅट्रिक्स, ह्याच्यावरती परत हे घ्यायला. आता युनिट मॅट्रिक्स काय? ह्याचा आधार घ्यायचा. ए स्केलर मॅट्रिक्स इन विच, हा झाला स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्समध्ये काय? नॉन डायगोनल झिरो आणि डायगोनल सेम, डायगोनल सेम. त्यामुळं ए स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1. युनिट मीन्स 1, आयडेंटिटी मीन्स 1. याचा अर्थ 1. व्हॅल्यू किती पाहिजे? 1. हे झालं 2x2. इथं काय झालं? हे 3x3 मध्ये पण इथं 1, इथं 1. काय झालं? ए स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1, that is called as unit matrix or identity matrix. समजलं? हे झाला हा टप्पा. ठीक आहे. आता पुढचा टप्पा बघा. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय पुढचा? पुढची डेफिनेशन किती आहे? 8 नंबर. काय? अप्पर, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याला आता काय समजा आपण मॅट्रिक्स लिहिला. ए इक्वल टू, इथे लिहितो ए इज इक्वल टू, हेच देतो 1 2 3, कॉमन लिहितो 1 2 3 4 5 6 7 8 9. हे ऑर्डर 2चा डिटर्मिनंट झाला. 8चा ऑर्डर 3चा पण घेता येतो आपला, हे ऑर्डर 2चा पण घेता येतो. हे बी इक्वल टू समजा काय घेतलं आपण 1 4 8 3. हा झाला 2x2चा, हा झाला 3x3चा, हा झाला डायगोनल. हे झालं, हे डायगोनल एलिमेंट झाले, हे सगळे डायगोनल एलिमेंट्स. मग आता डेफिनेशन अप्पर ट्रायंगलची डेफिनेशन आपल्याला काय सांगतील बघा. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? ए स्क्वेअर मॅट्रिक्स. हा कसा आहे? 3x3 आहे, 2x2. याचा अर्थ काय? नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम जाईल. याचा अर्थ काय झाला? तो स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. कुठला झाला? स्क्वेअर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट बिलो द डायगोनल, एव्हरी एलिमेंट पण कुठले? बिलो द डायगोनल, खालचे, डायगोनलच्या खालचे एलिमेंट कसे आहेत? 0. इथं काय? हे 0. डायगोनलच्या खालचे एलिमेंट कसे आहेत? 0. म्हणजे काय डेफिनेशन काय म्हणला? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट्स बिलो द डायगोनल, एव्हरी एलिमेंट्स बिलो द डायगोनल इज 0 इज कॉल्ड एज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याचा अर्थ अप्पर म्हणजे वरती, वरती एलिमेंट प्रेझेंट पाहिजे, खाली 0 पाहिजे, याला म्हणायचं अप्पर. वरती एलिमेंट आहेत, खाली 0 आहे. याचा अर्थ इथं वरती 0 असलं तरी काय अडचण नाही. हा पण अप्पर होऊ शकतो, हे पण 0 0 आहे. ठीक आहे. हे पण समजा 0 असेल तर काय अडचण आहे का? नाही. आपलं कंडिशन काय? हा अप्पर होऊ शकतो, कारण का बिलो द डायगोनल कसे आहेत? 0 आहेत. बाकी हे एलिमेंट किती आहेत माहीत नाही आपला, काही असू शकतील. ठीक आहे. याचा अर्थ हे असं असू शकतील. नंतर 3 4 5 6 झालं. हे झालं अप्पर ट्रायंग्युलर. आता नेक्स्ट काय? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तेच डेफिनेशन. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट आता अबव द डायगोनल इज 0. आता वरती 0 पाहिजे,
वरती काय पाहिजे 0, म्हणजे हा एलिमेंट 0, हा 0 आणि हा पण 0. इथे एलिमेंट तुमचे बाकीचे काय असले ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि समजा 8. ठीक आहे. इथं समजा आपण 4 घेऊ, इथं समजा 4 घेऊ, इथं 0 देऊ. काय झालं? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट, पण कुठले एव्हरी एलिमेंट कुठले अबोव द डायगोनल इज 0. पण लोअरला कसे आहेत? प्रेझेंट आहेत. लोअरला प्रेझेंट आहेत, मग अप्परला काय असणार? 0. लोअरला प्रेझेंट असलं की लोअर म्हणायचं, अप्परला प्रेझेंट असलं की अप्पर म्हणायचं. लक्षात ठेवायचं एक. ठीक आहे. त्यामुळे काय झालं? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट अबोव द डायगोनल इज 0 इज कॉल्ड एज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि 10th काय? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 10th काय? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याचा अर्थ मग तुमचा अप्पर ट्रायंग्युलर असेल किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल. ठीक आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ए ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज ए ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा स्क्वेअर असतो, याचा अर्थ ट्रायंगल तयार होतं का नाही? हा शेप बघा, हा ट्रायंगल तयार झाला का नाही? हा कसा शेप आहे? ट्रायंगलचा आहे. किंवा हा पण घेतला, हा पण कसा घेतला? हा एक ट्रायंगल झाला आणि हा पण ट्रायंगल झाला. याचा अर्थ काय होतो? अप्पर ट्रायंगुलर म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स हा काय? ट्रायंगुलर असतो. पण कधी असतो? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ए ट्रायंगुलर मॅट्रिक्स इफ इट इज अन अप्पर ट्रायंगुलर ऑर लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असतो किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असतो. त्याला म्हणायचं ट्रायंगुलर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं? ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स अँड नल मॅट्रिक्स आर ऑल्सो ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आहेत का? आहेत. कारण का? एक तर तो ट्रायंगुलर अप्पर ट्रायंगुलर असतो किंवा लोअर ट्रायंगुलर असतो. म्हणजे डायगोनलच्या खाली किंवा वरती, अबो किंवा बिलो 0 असतात. हेच कशामध्ये आहेत? ते डायगोनलमध्ये पण आहेत, स्केलरमध्ये पण आहेत, युनिटमध्ये पण आहेत आणि नल मॅट्रिक्समध्ये पण आहेत. याचा अर्थ काय होतो? ए डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स अँड नल मॅट्रिक्स आर ऑल्सो ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ते कसे असतात? ट्रायंगुलर मॅट्रिक्स पण असू शकतात. ठीक आहे. हा एक टप्पा झाला. लक्षात आलं? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. नंतर पुढचा जो टप्पा आहे आपला, पुढचा जो पार्ट आहे तो बघूया आपण.